गुड मॉर्निंग टू ऑल. तर आजच्या सायकोलॉजीच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत मॅग्रेगर थिअरी, एक्स अँड वाय आणि मॅस्लॉज थिअरी. तर काय आहेत ह्या थिअरीज? बेसिकली ह्युमन बिहेवियर स्टडी करून सायंटिस्टनी म्हणजे सायकोलॉजीमधल्या सायंटिस्टनी ह्या थिअरीज बनवलेल्या आहेत. म्हणजे माणूस कशाप्रकारे वागतो आणि माणसाच्या गरजा आणि त्याच्या प्रायोरिटीज ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जसं की एक थिअरी म्हणते की आपल्याला एखादी नीड आहे ती सर्वात जास्त आवडते. फॉर एक्झाम्पल सम पीपल आर पॉवर हंग्री, त्यांना भूक असते सत्तेची. काही जणांना पैसा पाहिजे असतो, तर काही जणांना जॉब सॅटिस्फॅक्शन पाहिजे असतं. तर प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात, पण त्यांनी एक लेवल्स ठरवलेले आहेत. एक्स अँड वाय थिअरी हे टोटली कॉन्ट्रास्टिंग आहे. ती दोन प्रकारे म्हणते की माणूस हा दोन प्रकारे असतो. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा एखादा एम्प्लॉई काम करतो तेव्हा दोन प्रकारचे एम्प्लॉईज असतात. म्हणजे आयदर पीपल आर नॉट हॅपी विथ देअर जॉब्स और त्यांना काही गायडन्सची वगैरे जरूरत पडत नाही, ते स्वतःच परफॉर्म करतात. तर हॅलो, काय चाललं आहे तुमचं? गेटअप गेटअप, व्हॉट्स गोईंग ऑन? इथे लेक्चर चाललं आहे सायकोलॉजीचा. काय चाललं आहे तुमचं? आणि तू मिस प्लीज स्टँडअप. काय चाललं आहे का दोघांचं? सी, दिस इज ह्युमन बिहेवियर. हे स्टडी केलं सायंटिस्टने. आता ह्यांना शिकण्यापेक्षा आपापसामध्ये बोलणं जास्त महत्त्वाचं हो. राईट असू नका. हां, सो सी, इथे हसायचं नाही आहे बेसिकली. हे बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो आहे. हे एक एक्झाम्पल आहे, लाईव्ह एक्झाम्पल. तर माणूस कसा बिहेव करतो एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये, हेच आपण शिकतो या थिअरीमधून. जर एखादं सायकोलॉजीचं पुस्तक वाचताना तुम्ही ह्याचा जर विचार केलात तर तुम्हाला सायकोलॉजी जास्त समजेल. बसा, बोलू नका. ओके, आजचं लेक्चर संपलं आहे. उद्या परत भेटू. राईट.